माझी स्वतःची डिलिव्हरी झाली ना, म्हणजे सीझर झाल्यावर सुद्धा मी कधी 10 दिवस म्हणजे 10 दिवस एवढी माहेरला राहिली नाही. पण आता माझे वडील गेले. वडील गेल्यावर मुलींनी राहायला पाहिजे. गावाला असं काहीतरी शास्त्र आहे गावाकडं म्हणून मग 10 दिवस राहिले. पण 10 दिवस झाल्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी ज्यावेळेस मला म्हणजे व्हिडिओ कॉलवर बघितलं तर म्हणले डोळा बऱ्यापैकी सुजलेला आहे. आता डोळा सुजण्याचं कारण भावाला मदत म्हणून करायला गेलो मका काढायला, पण तिथं मला थोडेसे ते मकाचं दसकाट लागलं आणि त्या दसकाटामुळं माझ्या डोळ्याच्या खाली थोडीशी गाठ आलेली आहे. डोळ्याला काही झालेलं नाही. दुसरं म्हणजे माझा इतका 2 कारणं आहेत इकडे यायची. त्यातलं पहिलं कारण म्हणजे नवरा, दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी आले. खूप प्रचंड माझा स्वभाव इतका सोहळ्यातला आहे. कुणाचं पाणी, कुणाचं चहा, कुणाचं जेवण असं पटकन करावंसं असं वाटत नाही. स्वभावाला औषध नाही. त्यामुळं मी कमी प्रमाणात पाणी पिले. प्रचंड डिहायड्रेशन झालेलं आहे आणि डिहायड्रेशनमुळं काय काय नुकसान होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. दुसरं कारण म्हणजे यांच्यासाठी आले की रोज संध्याकाळी मॅगी खाल्ली, कुणी डबा द्यावा किंवा कुणाला त्रास द्यावा इतकं त्यांना असं द्यावंसं वाटत नाही. आता वरच्या भाभीने शिवमला डबा दिला. शिवमने अगदी तो आवडीने चाटून पुसून खाल्ला. पण यांना मात्र डबा कोणाचा आवडेल किंवा कोणी दिलेलं खातील असं मला खात्री नाही. आणि बाकीच्या ज्यांचा आवडता त्यांनी असं इंटरेस्टने विचारलं नाही की तुम्ही आम्ही देऊ का म्हणजे यांना डबा. ठीक आहे, असो, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे दिवस निघून जातील. जसे सुखाचे दिवस राहत नाहीत तसे दुःखाचेही दिवस घर बांधून राहत नाहीत. सगळ्यांची कुणावर अशी वेळ येऊ नये. पण मला सांगायचं एवढंच की मी आता सध्याला तरी 2 दिवस आले, पण जाणार नक्की आहे. आता तुमच्यातले काही जे आपलेच आहेत ते म्हणतील की मी लवकर व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तुम्ही कुठूनही नावच ठेवणार आहात हो.